तर आता काल आपण पाहिलं, आपण आपल्या हातातून एनर्जी कशी वाहते. काल आपल्या क्लासचा चौथा दिवस होता. आज आपल्या क्लासचा आहे पाचवा दिवस. तर त्या पाचव्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सगळ्यांनी रोज सकाळी म्हणायला सुरू केलं का? नाहीतर आत्ता म्हणा, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. रोज सकाळी आपली सुरुवात अशीच होणार आहे. तर आपण आज 12 पॉइंट बघणार आहोत की जे आपण हील करणार आहे स्वतःच स्वतः. आपण लेवल 1 ला आहोत. आपल्याकडे ताकद थोडीशी कमी आहे, तरी सुद्धा तुम्ही स्वतःचं हिलिंग करू शकता. रोज तुम्ही केलं तर तुम्हाला हिलिंग मिळतं. हेच कारण असतं फ्री बॅच ठेवायचं, की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा थोडीफार रेकी शिकून तो स्वतःचं आणि स्वतःच्या घराचं हिलिंग करू शकेल. जरी त्याला पुढचे नई कोर्सेस करता आले तरी तो बेसिक वर तरी भरपूर काही करू शकतो. कमी असते एनर्जी, पण करू शकतो. तर आता बघा, ज्या वेळेला तुम्हाला काय करायचंय, पहिल्यांदा रेकी शक्तीला आवाहन करायचंय. हात सोडायचे, दिव्य रेकी शक्तीला आवाहन करायचं. हे रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. नमस्कार करायचा आहे. ईश्वर गुरूंना धन्यवाद बोलायचंय, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. दिव्य रेकी शक्तीला धन्यवाद म्हणायचंय. तुम्ही एंजलशी कनेक्टेड असाल, एंजल्सना धन्यवाद म्हणायचंय. ह्या सगळ्यांना धन्यवाद म्हणून मग तुम्ही हात रब करून रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. हातातलं डिस्टन्स वाढवायला सुरू करा. तुम्हाला हातातला डिस्टन्स हातामध्ये व्हायब्रेशन जाणवतील, एक मॅग्नेटिक फील्ड जाणवेल. आता काय करायचंय? पहिला पॉइंट कुठला आहे? तर पहिला पॉइंट आहे डोळे. तर हात आपले दोन्ही काय करायचे? डोळ्यांवर ठेवायचे. तुम्हाला तुमच्या हातामधून काही व्हायब्रेशन्स डोळ्यांमध्ये जाताना जाणवतील, म्हणजे आपले डोळ्यांचं हिलिंग होतंय. शांत बसून राहायचं आणि ते अनुभव घ्यायचा की आपल्या डोळ्यांना काय वाटतंय. आणि मनातल्या मनात भाव ठेवायचे की दिव्य रेकी शक्ती तुमच्या डोळ्यांना उपचारित करीत आहे, उपचार करत आहे तुमच्या डोळ्यांच्यावर. आता दुसरा पॉइंट आहे इयर्स, कानांवर हात ठेवा. तिथेही आणि अगदी दाबायचं नाही जोरात, अलगट ठेवायचे. मग तुम्हाला जाणवतात व्हायब्रेशन्स. तुम्ही जर पूर्ण लक्ष दिलं तर तुम्हाला व्हायब्रेशन्स जाणवतील. मनातल्या मनात भाव ठेवा की हे दिव्य रेकी शक्ती माझ्या कानांच्या वर उपचार करत आहे, माझ्या शरीरावर, माझ्या कानांच्या वर उपचार करत आहे. हा झाला दुसरा पॉइंट. तिसरा पॉइंट आहे डोक्यावर. आपला आज्ञाचक्रावर एक हात ठेवायचा, मागच्या बाजूला एक हात ठेवायचा. ताठ बसायचं आणि पुन्हा डोळे झाकायचे, लक्ष द्यायचं त्या व्हायब्रेशनवर. दिव्य रेकी शक्ती आपल्या आज्ञाचक्राला उपचारित करत आहे. सर्वजण आपले व्हिडिओ चालू करा, म्हणजे मला दिसेल. एक हात पुढच्या बाजूला, एक हात मागच्या बाजूला. मनातल्या मनात भाव ठेवायचाय की दिव्य रेकी शक्ती माझ्या आज्ञाचक्राला हील करत आहे, संतुलित करत आहे, उपचारित करत आहे. त्याच्यानंतर तुमचे हात घेऊन जायचे विशुद्धी चक्रावर. विशुद्धी चक्राला दिव्य रेखी शक्ती उपचारित करत आहे, उपचारित करत आहे, उपचारित करत आहे. कळत नसेल तर डोळे उघडून बघाल. जर तुम्हाला माझं बोलणं व्यवस्थित समजत असेल तर डोळे बंद करून फक्त हिलिंग वर लक्ष द्या. तुमच्या शरीरातले हे 12 पॉइंट्स हील होत आहेत आता एक एक करून. विशुद्धी चक्र हील होत आहे. विशुद्धी चक्राला दिव्य रेखी शक्ती उपचारित करत आहे. अगदी डोळे बंद करून कॉन्सन्ट्रेट करा तुमच्या शरीरावर, तुमच्या हातांच्यावर. आता हात ठेवायचे हृदयावर. दिव्य रेकी शक्ती माझ्या आज्ञा चक्राला, सॉरी, माझ्या अनाहत चक्राला उपचारित करत आहे. आपल्या दोन चेस्टच्या बरोबर सेंटरला हात ठेवा, कारण तिथं आपलं अनाहत चक्र असतं. मनात भाव ठेवा की तुमच्या हातातून जाणारे व्हायब्रेशन्स आज्ञाचक्राला
दोन दोन हात दोन बाजूला ठेवून बघा, किंवा तुम्हाला जर व्हायब्रेशन एक असे जाणवत असतील तर असे ठेवलेत तरी चालेल. बरोबर आहे. हात जातात का व्हायब्रेशन्स बघा, डोळे बंद करून फील करा. मनात फक्त एकच भाव की माझं शरीर उपचारित होत आहे. आता हात घ्यायचे मणिपूर चक्रावर, एक असा ठेवायचा, एक वर एक खाली असा. तुम्हाला आता माझा हा कॅमेरा हलत नाही असा. एक वर एक खाली, हा. बरोबर आहे. हा. करेक्ट. बरोबर आहेत सगळ्यांचे, मला दिसत आहेत बऱ्याच जणांचे हात. डोळे बंद करा, तिथंही तुमच्या हातातून एनर्जी जातीये ती जाणवून घ्या. आपण मणिपूर चक्राला हील करत आहोत. आपलं मणिपूर चक्र दिव्य रेखी शक्ती उपचारित करत आहे. आता हात ठेवायचे बेंबीच्या खाली, चार बोटे. दोन्ही हात जवळजवळ ठेवा, अगदी जवळजवळ येतील. बेंबीच्या खाली चार बोटे, जिथे स्वादिष्टान चक्र आहे. स्वादिष्टान चक्राला आपण हील करायचंय. तुम्हाला दिसणार, माझे हात दिसणार नाहीत तुम्हाला, पण आपल्या बरोबर आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये मधला पोर्शन. सारिका मॅडम, हात असे ठेवा, हे बघा. असे. असे, हा. बोट जुळलेली हातांच्या बोटांमध्ये डिस्टन्स नाही ठेवायचा, जवळ जवळ ठेवायचं. म्हणजे ती ऊर्जा तिथे ती शोषली जाते. आपले व्हायब्रेशन्स पोचतात. स्वादिष्ठान चक्राला हील करत आहे, उपचारित करत आहे. डोळे बंद करा आणि फील करा, तुमच्या सगळ्या वेदना निघून जातील. तुमचे हातच जगन्नाथ असतील. आता तिथेच थोडेसे आता काय करा, हात मागच्या बाजूला घेऊन जा. कसे न्यायचे बघा. इथे असे ठेवायचे. असे. इथे. आपलं जे इथे आहे ना, टेलबोन आहे ना, तिथे ठेवायचे. टेलबोनच्या तिथं हात ठेवायचे उलटे. आणि आपण आपल्या मूलाधार चक्राला हील करत आहोत. मनात काय आणायचंय की माझं मूलाधार चक्र पूर्ण उपचारित होत आहे. टेलबोन आपल्या पाठीच्या मणक्याचं शेवटचं टोक. हिप्सच्या मधला जो भाग जातो, पाठीचा मणका जिथून खाली जातो, तिथे हात ठेवायचा आहे. आणि फील करायचंय तिथं काय जाणवतंय तुम्हाला. तो उपचारित होतोय. तिथे व्हायब्रेशन्स जात आहेत. आता हात समोर घ्यायचेत आणि आपल्या शोल्डरवर ठेवायचे, खांद्यांच्यावर. इथे मागचा पोर्शन, आपले खांदे. तुम्ही असे क्रॉस ठेवले तरी चालतात, सरळ ठेवले तरी चालतात. मी सरळ ठेवतीये. आणि पुन्हा डोळे बंद करा. आपल्या शरीरातले हे 12 पॉइंट आपण बघतोय, जिथं तुम्ही हिलिंग करू शकता. तुमच्याही हातातून प्रवाह सुरू झालाय का बघा. जरी सुरू झाला नसेल तरी घाबरू नका. तो ऑलरेडी सुरू झालेला असतो, फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज असते. ते हळूहळू तुम्हाला होऊन जाईल, येईल तुम्हाला. आता ते हात घ्यायचे फुफ्फुसावर. दोन्ही बाजूला ठेवा. आपली फुफ्फुसे, जी आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्या बॉडीला निरोगी ठेवतात. त्या फुफ्फुसांना आपण हिलिंग करत आहोत, उपचार करत आहोत. मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा. आता हात ठेवायचे पोटाला, दोन्ही बाजूला पोटाच्या. असे हात ठेवायचे पोटाच्या दोन्ही बाजूला. आतडे जे असतात ना पोटातले, अलगट ठेवा, दाबू नका पोटाला, अलगट ठेवा. आणि त्याचं पोटाचं हिलिंग सुरू करा.
कारण आपले सगळे आजार कुठून सुरू होतात? पोटापासून. तर आपण पोटाला तर पण हिलिंग द्यायला पाहिजे ना. तर पोटाला आपण हिलिंग देत आहोत. दिव्य रेखी शक्ती पोटातल्या आतड्यांना उपचारित करत आहे. आपल्या हातातून ऊर्जा तेव्हाच व्हायला सुरू होते जेव्हा तुमच्या शरीराला त्या ऊर्जेची आवश्यकता असते. जर का तुमच्या शरीराला, त्या बॉडीच्या अवयवाला त्याची गरज नसेल तर ती ऊर्जा प्रवाहित होत नाही. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे ही रेकी शक्ती प्रवाहित होते. नाहीतर आपल्या हाताला व्हायब्रेशन्स जाणवत नाहीत. आता हात बाजूला करायचे आणि डोळे उघडायचे. लक्षात आलं? 12 पॉइंट हे तुमच्या शरीरावरचे 12 पॉइंट आहेत. आता लक्षात घ्या, आपण आता रेकीचे साधक आहोत. रेकीचे साधक आहेत तर काय होतं, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या हात कुठेही नेता. आता समजा एखाद्या छोट्या बाळाच्या तुम्ही डोक्यावर हात फिरवताय, पण त्या बाळाला जर का हिलिंगची गरज आहे तर तुमच्या हातामधून ऑटोमॅटिकली रेकी व्हायला सुरुवात होते. ऑटोमॅटिकली ती दिव्य शक्ती व्हायला सुरुवात होते. पण जर एखाद्या व्यक्तीला नाहीये, आता माझं समजा सहस्त्रार चक्राला मला हिलिंग करायचं, माझं डोकं दुखतंय, तर मी हात असा ठेवला की ते वाहायला सुरुवात होतं. आपल्याला जाणवतं की ते व्हायब्रेशन्स जात आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही जर का असा हात ठेवला आणि व्हायब्रेशन्स नाही जाणवत आहेत, त्यावेळेला समजायचं की आपला सहस्त्रार चक्र संतुलित आहे, त्याला हिलिंगची गरज नाही. हे एक रेकी शक्तीचं महत्वाचं, ही जी ऊर्जा आहे हिचं हिचं महत्वाची गोष्ट आहे की आवश्यक असेल तरच ऊर्जा वाहते, नाही तर ऊर्जा वाहत नाही. ओके. आता आपण जाणार आहे चक्र. लिहून घेतलंय ना सगळ्यांनी 12 पॉइंट्स? कारण पुस्तकातले 12 पॉइंट वेगळे आहेत, हे 12 पॉइंट वेगळे आहेत. हे मी तुम्हाला ग, काय म्हणतात, आपण गडबडीत असू काही असू तर आपण सकाळी सकाळी आपण एवढंसं करून जाऊ शकतो. आणि जर काहीच वेळ नसेल तर आपल्याला समजा शोल्डर पेन होतोय, सरळ दिव्य रेकी शक्तीला बोलवायचं, तिथं हात ठेवायचे आपले दोन्ही. तिथं दोन्ही हात ठेवायचे, त्याला हील करून घ्यायचं. डोकं दुखतंय तर पुढे मागे असा हात ठेवा, त्याला हील करा. तुमच्या पोटात दुखतंय, पोटावर हात ठेवा, पोटांना हील करा. आलं लक्षात? असं तुम्हाला प्रत्येकाला काय करायचंय? हिलिंग करायचंय प्रत्येक वेळेला. तुम्हाला जिथं पेन होईल तिथंच फक्त तुम्ही हिलिंग करू शकता. आणि मग सगळं झालं की थँक्यू रेकी, थँक्यू मी, थँक्यू ईश्वर गुरु हे म्हणायला विसरायचं नाही. प्रत्येक वेळेला थँक्यू म्हणायचं. तुमचं एखादं काम व्हायचंय, तुम्ही एखादी विश लिहिताय, तुम्ही पूर्ण इच्छा लिहिली, तर तिथं खाली तुम्हाला काय म्हणायचंय? थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, किंवा थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू रेकी, थँक्यू ईश्वर गुरु, आणि थँक्यू मी. स्वतःलाही थँक्यू म्हणायचंय. कारण आपण, आपलं शरीर आहे, आपण आहोत, म्हणून आपण हे सगळं करतोय. सो स्वतःचेही आभार मानायचे आहेत. जे मी तुम्हाला पीडीएफ पाठवली आहे ती तुम्ही वाचाल. आता आपण पाहणार आहोत चक्र. सगळ्यात 11 महत्वाचं झाले 11. काय झालं? नाही, आतडे झालं ना. हे बघ, पहिला पॉइंट आहे आईज, बरोबर आहे? बघा सगळे, चेक करा. पहिला पॉइंट आहे आईज, दुसरा पॉइंट आहे इयर्स, तिसरा पॉइंट आहे कानपट्टी, म्हणजे हे बाजूचा मी घेतला नाही का तो असा बाजू, हा हा हम्म. हा घेतला नाही. नाही, मग तो हा राहिला. राहिला, माझा हा राहिला वाटतं. तर हा आहे हम्म. कानपट्टी. इथं कडेच्या आपल्या कानाच्या वरच्या बाजूला हात ठेवायचे, तो झालं कानपट्टी म्हणजे टेम्पल्स. ओके. चौथा आहे आज्ञाचक्र. चौथा आहे आज्ञाचक्र, पुढे मागे आपण असा हात ठेवला तो. पाचवा आहे विशुद्धी चक्र. आता तुम्हाला चक्र सगळी कळणार आहेत. पाचवा आहे विशुद्धी चक्र. सहावा आहे हृदय चक्र. सहावा आहे हृदय चक्र. सातवा आहे मणिपूर चक्र. आठवा आहे स्वाधिष्ठान चक्र. नववा आहे मूलाधार चक्र. 10वा आपले शोल्डर्स, खांदे.
11वा फुफ्फुसे. 12वा आतडे. झाले 12. आता आपण बघणार आहोत आपली चक्र आणि मग आपण जाणार आहे आभामंडलाकडे. ओके. एकच मिनिट. उशीर झाला. हा. आता आपण जाणार आहोत. आज आपण चक्र बघणार आहे. आपला बराचसा पोर्शन अजून बाकी आहे थोडंसं, पण सगळं शिकल्याशिवाय आपण क्लास नाही बंद करायचंय. प्रत्येकानं पेशन्स ठेवायचा आहे. ओके. आपल्याला छान काहीतरी शिकायचं तर पेशन्स पण पाहिजे ना आपल्याकडे. तर ही आहेत आपण आज आपली चक्र आणि शरीर बघणार आहेत. तर एक लक्षात घ्या, आपण सुरुवात करतो खालून वर. हे असतं मूलाधार चक्र, त्याला रूट चक्र म्हणतात. हे असतं स्वाधिष्ठान चक्र, की जे बेंबीच्या खाली 4 बोटे असतं, त्याला सॅक्रल चक्र म्हणतात. हे पिवळं जे दिसतंय ते असते सोलार फ्लेक्सेस, म्हणजे मणिपूर चक्र. हे असतं हार्ट. हिरवं असतं जे, त्याला म्हणतात हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र. आपल्या घशामध्ये असतं ते थ्रोट चक्र, म्हणजेच विशुद्धी चक्र. हे असतं आपल्या दोन भुवयांच्या मध्ये थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र. हे आहे क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. ओके. आपण ह्या चक्र, आपलं जे शरीर असतं हे या चक्रांवर अवलंबून असतं. तर ही चक्र म्हणजे काय? ज्या वेळेला आपलं शरीर हे 72,000 नाड्यांनी बनलेलं आहे, आणि ह्या 72,000 नाड्या ज्या जिथे जिथे एकत्र येतात तिथं त्या ह्याचे पुंजके तयार होतात. आणि ते पुंजके म्हणजे त्याचं जे जिथे एकत्र आल्यावर जो गठ्ठा तयार होतो तिथेही चक्र असतात. म्हणून ही चक्र ज्यावेळेला बॅलन्स असतात त्यावेळेचे आपले शरीरावर आपले स्वभाव, आपल्या भावना हे सगळं वेगळं असतं. आणि ज्या वेळेला ही चक्र असंतुलित असतात त्यावेळेला आपल्याला लगेच ते जाणवतं, आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. ही चक्र जी असतात ह्याला थोडीशी मुवमेंट असते, आणि ही दिसताना जर काही स्कॅन केली, ज्या वेळेला शास्त्रज्ञांनी याच्यावर प्रयोग केले, ही दिसताना अशी दिसतात की त्याला काहीतरी फ्लॉवर सारखा शेप दिसतो. म्हणून त्याला प्रत्येकाला पाकळ्यांची उपमा दिली आहे, म्हणून ती तुम्हाला फुलासारखी दिसत आहे. ऍक्च्युली ओरिजिनल असते ती एक एनर्जी असते, पण ती दिसताना अशी दिसते की फ्लॉवर प्रमाणे, म्हणून त्याला फुलासारखं दाखवलेलं आहे. ही जी चक्र असतात, ही चक्र आपल्या बॉडीमध्ये अशा प्रकारे स्थित असतात. आणि ही चक्र आपल्या आभामंडलासोबत कनेक्टेड असतात. हे आहे आपलं आभामंडल. आभामंडल म्हणजे आपल्या शरीराच्या भोवती एक आपल्याच पूर्ण, आपल्याला जसं आपलं शरीर आरशात दिसतं तसेच शरीराचं न दिसणारं एक वलय असतं, त्याला म्हणतात आभामंडल. हे जे आभामंडल किंवा ऑरा आपण ज्या वेळेला म्हणतो, तर ते वेगवेगळ्या रंगाचं असतं. हा ओरा म्हणजे आपला आरसा असतो. आपण आरशात बघितल्यावर जसं आपल्या फेसवर दिसतं आपल्याला, काय आनंदी आहोत, दुःखी आहोत का, आपला चेहरा काळा पडलाय, डाग पडलाय, काय असेल ते आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे आपल्या आभामंडल हा आरशासारखं असतं. आपल्या मनातल्या भावना आभामंडलामध्ये कळून येतात. आपल्या मनातलं दुःख आभामंडलामध्ये असतं. आपल्या मनामध्ये ज्या काही उलाढाली चाललेल्या असतील, आपण आजारी असो, आपण खूप दुःखी असू दे, आपल्याला खूप सारे आजार झालेले, आजार झालेले असू दे, सगळं तुम्हाला ह्या आभामंडलातून कळतं. म्हणून ऋषीमुनी ज्या वेळेला तुम्हाला बघतात त्यावेळेला पहिल्यांदा ते तुम्हाला तुमची पूर्ण हिस्ट्री सांगतात. त्याचं कारण असतं की त्यांना तुमचं आभामंडल दिसतं, तुमचा ऑरा त्यांना दिसतो. आलं लक्षात? तर मग हे जे आभामंडल आहे, हे आभामंडल, हे जे दाखवलंय ना, अशा ह्या बॉडी असतात वर, ह्या 5 प्रकारच्या. इथं 7 दाखवल्यात, आपण वरच्या 2 पकडत नाही, पण इथं आपण फक्त ह्या ज्या आहेत ना 5, ह्या एवढ्याच आपण गृहीत धरतो, कारण आपल्याला ह्या 2 बॉडी कडे जायची गरजच लागत नाही, तर आपण 5 म्हणतो. एक असतो तो अन्नमय कोश. हा जो ऑरेंज कलरचा दिसतोय हा असतो अन्न. मी फक्त टेंटेटिव्ह सांगते, ह्यासाठी ऍक्च्युली वेगळा पूर्ण ह्याचं एक वेगळं सेशन असतं, पण तुम्हाला तेवढी गरज नाहीये, फक्त माहिती होण्यापुरतं बस आहे. तर हे जे असतं, हा जो ऑरेंज दिसतो हा असतो अन्नमय कोश, म्हणजे इथरिक बॉडी. दुसरा आहे, हा असतो भावनामय कोश, त्याला म्हणतात इमोशनल बॉडी.
हा जो ग्रीन दिसतोय हा असतो मनोमय कोश. हा बाहेरचा आहे, हा असतो ऍस्ट्रल. ऍस्ट्रल म्हणजे भावनामय कोश, आणि त्याला काय म्हणतात मराठीमध्ये बघा. अन्नमय कोश, मनोमय कोश, प्राणमय कोश आणि कोणाला मराठी नाव माहितीये का इथे करणार आहेत बरेच जण. एक मेंटल मनोमय कोश, प्राणमय कोश. ऍस्ट्रल म्हणजे प्राणमय कोश. आणि हा सगळ्यात असतो तो आनंदमय कोश. हा जो ब्ल्यू दिसतो ना तुम्हाला, हा असतो आनंदमय कोश. तर हे 5 कोश साधारण आपण गृहीत धरतो. हे 5 कोश आपलं प्रतिबिंब आपल्याला दाखवत असतात. हे जे 5 कोश आहेत, हे आपल्या जेवण, खाणं, आपली लाईफस्टाईल ह्याच्याशी जोडले गेलेले असतात. कोणताही आजार ज्या वेळेला तुमच्याकडे येणार असतो, त्यावेळेला तो 6 महिने अगोदर तुमच्या आभा मंडलामध्ये त्यानं प्रवेश केलेला असतो. मग तुम्हाला जाणवतं मला टेन्शन मध्ये, मी असं आहे, मी तसं आहे, हे तुम्हाला जाणवतं आत्ता. पण त्याची एंट्री 6 महिने अगोदर झालेली असते. आणि तुमची बॉडी तुम्हाला काहीतरी सांगत असते. कधी कधी बघा आपल्याला थोडीशी चक्कर आल्यासारखं होतं, कधीतरी थकल्यासारखं होतं, पण आपण दुर्लक्ष करतो. बॉडी आपल्याला काहीतरी इंटेन्शन देत असते, आणि तरी पण आपण दुर्लक्ष केलं की मग ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर व्हायला सुरुवात होते. आणि मग चक्र सुरू होतं. हॉस्पिटलला जा, इकडे जा, तिकडे जा, हे सगळं चालू होतं. मानसिक दृष्ट्या बरेच जण आजारी असतात, काही ना काहीतरी तक्रारी सुरू होऊन जातात. तर ह्या तक्रारी का असतात? आपण एखाद्या माणसाचा स्वभाव आपल्याला नाही आवडला, आपण त्या माणसाला खूप नावं ठेवतो. आपण एखाद्या माणसानं आपल्याला दुःख दिलं तर आपण त्याच्याबद्दल खूप सारं बोलतो. हे जे सगळं असतं, हे जे चढ उतार चालू असतात, ह्याच्यामुळं आपल्या चक्रांवर परिणाम होतो. आपण जे बाहेरच्या जगातील भावनिक, मानसिक, सामाजिक दृष्ट्या जे काही आपण झेलतो, ज्याच्यामधून आपण सफर होतो, ते परिणाम करतात ह्या चक्रांच्या मुवमेंटवर. आणि तेच सगळं दुःख आपल्या त्या ऑरामध्ये असतं. आणि मग आपल्याला समजतं की अरे, मला हे बदल जाणवायला लागलेत. किंवा जो माणूस जागृत असतो, ज्याचं ज्याचं सबकॉन्शियस माइंड चांगलं आहे, त्याला कळतं नाही मला असं व्हायला लागलंय. का व्हायला लागलंय? कारण मी ह्याच्यातून सफर व्हायला लागलोय. आपण बाहेर फिरतो त्याला खूप सारे टेन्शन्स असतात, ते कारणीभूत असतात आपली चक्र इम्बॅलन्स होण्यासाठी, असंतुलित होण्यासाठी. आता चक्र आणि आपलं आयुष्य याचा कसा संबंध आहे ते बघूया. आता तुम्हाला बघायचंय की चक्र बरोबर आहे. तर हे आहे मूलाधार चक्र. ह्या मूलाधार चक्राचा रंग, सॉरी, ह्या मूलाधार चक्राचा रंग आहे लाल किंवा डार्क ब्राऊन, ते आपल्याला दिसतं. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. हे कुठे असतं? तर हे कोणत्या ग्रंथीशी संबंधित आहे? तर हे ऍड्रिनल ग्रंथीशी संबंधित आहे. तिथं ग्रंथी असतात. प्रत्येक चक्राच्या जवळ एक एक ग्रंथी आहे. कारण तो जो आपल्या नाड्या आहेत त्याचा जो पुंजका तिथे एकत्र येतो ना, तर तिथे ग्रंथी आहेत. तर ती ग्रंथी असते ऍड्रिनल ग्लँड. तर असतं कुठं? हे पाठीच्या कण्याच्या शेवटी असतं. हे पाठीच्या कण्याच्या एंडला हे चक्र असतात. तर आपण हात ठेवलेला ना तिथे, किंवा आपल्या 2 पायांच्या मध्ये, जिथे म्हणजे गुदद्वाराच्या थोड्याशा वरच्या बाजूला ते असतं. संतुलित स्थिती त्याची, ज्या वेळेला हे संतुलित असतं, ते मी तुम्हाला कळावं म्हणून सगळं मराठीत केलेलं आहे. मी आज आज तेवढ्यासाठी वेळ काढलेला आहे तुम्हाला वाचता यावं म्हणून. तर ज्या वेळेला हे जे चक्र कशाशी संबंधित आहे, ह्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. तर आपण जे तुम्ही आठवत असेल, काल आपण एक मेडिटेशन केलं, त्याच्यामध्ये वरून आलेला लाईट आपण कुठे सोडला? जमिनीमध्ये गेला, तो आपल्या शरीरातून पास होऊन. त्याला म्हणतात ग्राउंडिंग. तर ह्या ग्राउंडिंग सोबत ह्याचं खूप कनेक्शन आहे. तुम्हाला तुमचं मूलाधार चक्र का ऍक्टिव्हेट करायचंय, तर तुम्हाला ग्राउंडिंग करणं आवश्यक आहे. हे ग्राउंडिंग आणि स्थिरतेसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला ह्याच्यामुळे काय वाटतं? हे जर चक्र संतुलित असेल पूर्ण, तर तुम्हाला असं वाटतं मी पूर्ण सुरक्षित आहे, मला भरपूर आत्मविश्वास आहे, मला भौतिक जगामध्ये एन्जॉय करायला आवडतं, फिरायला आवडतं, लोकांशी बोलायला आवडतं. हे ह्या चक्राचं संतुलनाचे काय म्हणतात, संतुलित असेल तर आपल्याला हे रिझल्ट बघायला मिळतात. आपला पाठीचा कणा
पाय किंवा प्रतिकारक शक्ती ह्या चक्रामुळे चांगले राहते किंवा त्याच्यावर ह्या चक्राचं नियंत्रण असतं. अन्न वस्त्र निवारा आपण जे रेग्युलर राहतो त्याच्यासोबत ह्या चक्राचा संबंध असतो. आपलं अन्न आपण जे अन्न खातो किंवा काही जणांच्या घरी पैशाचा प्रॉब्लेम असतो, काही जणांना राहायला स्वतःचं घर नसतं. हे जे इश्यूज असतात जे आपल्या रेग्युलर लाईफ मधले भौतिक जगातले हे ह्याच्याशी संबंधित असतात. म्हणजे आपण आणि जी व्यक्ती जिला राहायला घर आहे, जिच्याकडे भरपूर पैसा आहे, जिची आर्थिक सुबत्ता आहे, जी अगदी व्यवस्थित आहे, त्या व्यक्तीचं हे चक्र संतुलित असतं. भावनिक संतुलन आपली आतली जी शक्ती असते ना, म्हणजे भीती, चिंता, असुरक्षितता, हे सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. आणि ऊर्जेचा प्रवाह, कुंडलिनी शक्ती ज्या वेळेला तुम्ही आता ऍक्च्युली कुंडलिनी शक्ती हा खूप डीप मधला विषय आहे, पण ज्या वेळेला ती जी कुंडलिनी शक्ती असते ती ह्या चक्रामध्ये मध्ये तिचे 3.5 वेटोळे घालून ती सर्पिलाकार स्थितीमध्ये असते. म्हणजे सापासारखं ती वेटोळे घालून 3.5 सर्कलमध्ये ती तिथे स्थिर असते. ज्या वेळेला खूप सारे ऋषी मुनी आणि हे ज्या वेळेला ते ते बघ किती ध्यान करतात, 12-12 वर्ष बसतात, खूप सारं स्वतःच्या शरीरावर मनावर काम करतात, त्यावेळेला ती कुंडलिनी शक्ती गुरुच्या आधाराने ती जागृत होते. त्यासाठी गुरु लागतो. तर ही जी शक्ती आहे ही शक्ती तिथे स्थिर असते. आता पुढचं जे आता ह्याला किती पेटल्स असतात, तर ह्या चक्राला 4 पेटल्स असतात. हे जे चक्र आहे याचा रंग असतो लाल, ह्याला 4 पेटल्स असतात. ओके. आणि ह्याचं बीज मंत्र आहे लम. ह्या बीज मंत्र लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. त्याच्यात काय करायचं ते मी पुढे सांगणार आहे. स्वादिष्ठान चक्र पुढचं चक्र येतं. स्वादिष्ठान चक्र की जे बेंबीच्या खाली 4 बोटे असतं. हे चक्र नारंगी रंगाचं असतं. ह्याचा बीज मंत्र आहे वम. ह्याला 6 पेटल्स असतात. ह्याच्या इथे कोणती ग्रंथी येते, कोणती ग्लँड येते, तर प्रजननाच्या ज्या काही ग्रंथी असतील, पुरुषांच्या ह्याच्यामध्ये ज्या असतील, स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये ज्या असतील, त्या ग्रंथींशी हे संबंधित असतं. हे ज्या वेळेला संतुलित असतं, छान काम करत असतं, त्यावेळेला ते आपल्या भावना, भीती, असुरक्षितता कमी असते. म्हणजे आपण स्वतःला खूप सुरक्षित वाटतं. अजिबात भीती वाटत नाही. काही माणसं असतात ना ज्यांना अजिबात भीती वाटत नाही, बेधडक असतात, त्यांचं चक्र संतुलित असतं. ज्या व्यक्तींची कल्पनाशक्ती चांगली असते, नवीन नवीन उपक्रम, क्रिएटिव्हिटी ज्यांना येत असते, त्या व्यक्तींचं हे चक्र चांगलं असतं. ज्यांना ज्यांच्या ह्याच्यामध्ये लैंगिक आयुष्यामध्ये खूप सुख व्यवस्थित आहे, रिलेशन्स चांगले आहेत, त्यांचं हे चक्र चांगलं असतं. आपल्या हे चक्र काय करतं, तर आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्या काही भावना असतात ना किंवा आपला जो भूतकाळ असतो ते साठवण्याचं काम, आपलं सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवण्याचं काम ह्या चक्राचं असतं. आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, मूत्रपिंड आहे, पोटाच्या खालच्या भागात जितके काही ऑर्गन्स आहेत ते सगळे ह्या चक्राशी संबंधित असतात. त्यांचं चांगलं असणं ह्या चक्राशी संबंधित असतं. जर हे चक्र बिघडलं तर त्या ऑर्गन्समध्ये पहिल्यांदा बिघाड व्हायला सुरुवात होते. स्वतःची मनस्थिती बदलणे, अपराधीपणाची भावना, हे जे असतं ना हे सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. एखाद्याला वाटतं ना की अरे मी सिक्युअर नाहीये, माझ्याशी कोणी बोलत नाहीये, परत मला मनानं उदास वाटतंय, मला खूप बरं वाटतंय, हे जे असतं हे सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. परत आपल्याला ना काय म्हणतो, आपल्यामध्ये कायम बुजलेपणाची जी भावना असतं, बुजल्यासारखं वाटतं, तर ती ह्याच्यामुळं असते. हे चक्र असंतुलित झालं तर ती भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. कंबरदुखी, पाय दुखणे, सायाटिका ह्या सगळ्याबरोबर ह्या चक्राचा संबंध असतो. असं हे आहे स्वादिष्ठान चक्र, ज्याचा बीज मंत्र आहे वम. मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा रंग असतो पिवळा, की जे बेंबीच्या वर 4 बोटे म्हणजे आपला चेस्ट आणि पोट ह्याचा ट्रायंगल जिथे होतो तिथं हे मणिपूर चक्र असतं. मणिपूर चक्राचं तत्व आहे अग्नी. ह्याचं तत्व होतं स्वादिष्टान चक्राचं जलतत्व असतं. कारण मूत्रपिंड हे सगळे अवयवमध्ये पाणी असतं ना, तर ते ना ते त्याच्यासोबत जोडलेलं असतं. जलतत्व आहे त्यामुळे त्याचं. तर ह्याचं आहे मणिपूर चक्राचं अग्नितत्व आहे. कारण अग्नी आवश्यक असतो आपलं अन्न पचवण्यासाठी, आपल्या शरीरातली पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी, आपल्या शरीराला आवश्यक ते इलेमेंट्स पुरवण्यासाठी, हे सगळ्यासाठी हे चक्र महत्वाचं असतं. आपला
आत्मविश्वास कुणामुळे असतो, इच्छाशक्ती चांगली कुणामुळे असते, आपण निश्चय केला की पूर्ण करतो ना, ते सगळं ह्या चक्रामुळे असतं. जे नेतृत्व करणारी माणसं असतं ना, माणसं असतात ना, त्यांचं हे चक्र खूप चांगलं असतं. हे ह्याच्या इथे कोणती ग्रंथी असते? स्वादुपिंड. म्हणजे पॅनक्रियाज असतात ना, तर ते पॅनक्रियाज ती एक ग्रंथी आहे, तर ती ह्याच्याशी संबंधित असते. तर आपले भावनांचं जे काही नियमन असतं, भावना कधी आपण ज्यावेळेला जे व्यक्ती स्टेबल असतात त्यांचं हे चक्र चांगलं असतं. पचन चांगलं असणाऱ्यांचं हे चक्र चांगलं असतं. चयापचय म्हणजे डायजेशन ज्यांचं चांगलं असतं, ज्यांना कधीही त्रास होत नाही बघा पोटाचा, त्यांचं हे चक्र चांगलं असतं. पण जर हे चक्र असंतुलित झालं तर मग मनात सारख्या शंका यायला लागतात. एखादी व्यक्ती असते ना, कुठलीही कितीही चांगली गोष्ट येऊ दे, शंका काढल्याशिवाय तिचा दिवसच जात नाही. आपण म्हणतो ना त्याला, अरे तुझ्या मनात शंका येणार तर येणारच, असं आपण बोलतो ना एखाद्या व्यक्तीला, तर त्यांचं हे चक्र वीक असतं, असंतुलित झालेलं असतं. त्यांना सारखं अपयश यायची भीती वाटते. म्हणजे मी हे काम करतेय ना, तर अरे रे नाही नाही, मला शंका आहे, मला यश येईल की नाही. हे जे बोलायची आपली पद्धत असते, हे जे आपल्याला वाटतं मनाला, ते ह्या चक्राच्या असंतुलनामुळे असतं. ज्यांना पचनाच्या समस्या असतात, त्यामुळे पचनाच्या समस्यांमुळे सगळे रोग आमंत्रित होतात आपल्या शरीरामध्ये. हे सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. यकृताच्या समस्या असतात, तर मणिपूर चक्र. आपल्याला सारखा दम लागत असेल, थकवा लागत असेल, मणिपूर चक्र. निर्णय स्ट्रॉंग घेता येत नसतील, मणिपूर चक्र असंतुलित आहे. कामात जो आळशी माणूस आहे त्याचं मणिपूर चक्र प्रॉब्लेम मध्ये आहे. इव्हन मूलाधार चक्र आणि मणिपूर चक्र ही दोन चक्र अशी आहेत की जो माणूस आळशी आहे, काहीही काम करत नाही ना, त्याची ती चक्र पूर्ण असंतुलित असतात. त्यामुळं ती व्यक्ती आळशी असते, काम करत नाही, ते काहीच घरचं काही तुम्हाला काहीच उचलू लागणार नाही, किंवा बाहेरचंही काम करताना कंटाळा करून करेल. महत्वाकांक्षा नसते त्यांच्याकडे, त्यांना उत्साह नसतो कोणतंही काम करण्यामध्ये. असे हे व्यक्ती असतात मणिपूर चक्र ज्यांचं वीक आहे ते. और नाही, मला सांगायचं राहिलं ना, ह्याला 4 ह्याला 8 ह्याच्या पाकळ्या असतात, त्या 8 असतात. हा माझा रम आहे ना, रम बरोबर आहे. 4, 6, 10, नाही 10 असतात, ह्याच्या पाकळ्या 10 असतात. 4, 6, 10 बरोबर. तर आणि ह्याचा बीज मंत्र आहे रम. ह्याला 10 पेटल्स असतात आणि ह्याचा बीज मंत्र आहे रम. अनाहत चक्र. अनाहत चक्र हे आपल्या हृदयामध्ये स्थित असतं. त्याचा रंग असतो ग्रीन आणि त्याला 12 पेटल्स असतात. हे जे चक्र आहे हे हिरव्या रंगाचं असतं, म्हणून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला ज्यावेळेला हील व्हायचंय, बरं व्हायचंय, त्यावेळेला तुम्ही तुमच्या शरीरावर हिरवा रंग पहा, की जेणेकरून तुम्हाला लवकर हील व्हायचं असेल. ज्यांना लवकर बरं व्हायचंय ना, त्यांनी शरीरावर हिरव्या कलरचे कपडे जास्त परिधान करायचे, की जेणेकरून हिलिंग लवकर होतं. माहित नसलं सांगते, त्याला कलर थेरपी म्हणतात. तर तुम्हाला जर का बरं व्हायचं असेल तर त्यानं काय करायचं, हिलिंग पाहिजे ना, आपल्याला आपल्याला लवकर बरं व्हायचंय, तर तुम्ही हिरव्या रंगाचे कपडे ज्या वेळेला जास्त परिधान करता, त्यावेळेला हे आपलं हिलिंग लवकर होतं. ऍक्च्युली हे आम्ही एंजल थेरपीमध्ये शिकवतो, पण हे तुम्हाला आता इथं हिरवा रंग आला म्हणून सांगितलं. बऱ्याच जणांना गरज असेल तर त्यांनी हिरवा ड्रेस घालत राहा, लवकर हिलिंग होईल. तर हा जो असतो ह्याचं तत्व आहे वायू तत्व. ह्याचा ग्रंथी हृदयाबरोबर संबंधित असते. ग्रंथी कुठली येते? हृदय येतं त्याच्या. आपलं मेन बॉडी पार्ट हृदय येतो. छातीच्या बरोबर मध्यात असतं हे. हे चक्र, अनाहत चक्र किंवा हृदय चक्र, हे चौथं चक्र असून ते ना प्रेमाचं आणि करुणेचं आणि भावनेचं प्रतीक आहे. प्रेम, करुणा, भावना हे सगळं. जी व्यक्ती खूप प्रेमळ आहे ना, त्याचं हे चक्र खूप संतुलित आणि खूप सुंदर असतं. ते अगदी त्याचं पूर्णपणे बॅलन्स असतं. आणि जी व्यक्ती रुक्ष आहे, अजिबात तिला पाझर फुटत नाही, आपण म्हणतो ना, अरे कसला माणूस आहे, पाझर फुटत नाही लवकर, तर त्याचं ह्या चक्राच्या बाबतीत त्याचे प्रॉब्लेम्स असतात. हे चक्र क्षमा, सहानुभूती वाढवतं. परत आपल्याला आपले जे इतरांशी संबंध असतात ते चांगलं ठेवण्यासाठी हे चक्र महत्वाचं असतं. बिनशर्त प्रेम जी माणसं करतात ना, त्यांचं हे चक्र खूप छान संतुलित असतं, खूप छान असतं. दुसऱ्याशी सुसंवाद साधणे, मग ह्यासाठी किंवा आपण ताणतणाव कमी जास्त हे जे असतं, तर त्यामध्ये स्टेबल राहणे, ते ह्या चक्राशी संबंधित असतं. आपलं हृदय, फुफ्फुसे, रक्ताभिसरण म्हणजे हृदयाच्या आजूबाजूचे जे काही अवयव असतील
ते सगळे ह्याच्याशी संबंधित असतात ह्या चक्रासोबत. ज्या वेळेला हे चक्र असंतुलित होतं त्यावेळेला हृदयाचे प्रॉब्लेम्स असतात, फुफ्फुसाचे असतात, श्वासाचे असतात. हे सगळं असतं ना, जे श्वासाचे रोग, हृदयासंबंधित जे काही ब्लड प्रेशर असतं, हे सगळं जे आहे ते ह्या चक्राबरोबर संबंधित आहे. खालच्या आणि वरच्या चक्रांचा मध्य म्हणजे हे अनाहत चक्र आहे. हे अध्यात्मामधलं महत्वाचं चक्र आहे, कारण हे दोन्ही आपले खालचे चक्र जे भौतिक जगाशी संबंधित आहेत आणि वरचे चक्र जे आध्यात्मिक जगाशी संबंध आहेत, त्याचं सेंटर हे चक्र आहे. त्याच्यामुळे हे चक्र खूप महत्वाचं मानलं जातं आणि हे दोन्ही अनुभवांना एकत्र करतं. जी व्यक्ती अध्यात्म आणि फिजिकल लाईफ याला एकत्र करू शकते व्यवस्थित, ती इथे काय असते, हे चक्र त्याचं म्हणजे हे चक्र त्यासाठी इम्पॉर्टंट असतं. ज्या वेळेला ह्याचं असंतुलन होतं त्यावेळेला एकटेपणा जाणवतो, इतरांवरचा विश्वास कमी होतो ना. आपण आपण जर एखादा विषय कुणासमोर मांडला तर कुणीतरी आपल्याला नाही म्हणेल ह्याची भीती राहते कायम मनात. त्यामुळे आपल्या मनामध्ये धडधड निर्माण होते, बीपी कमी होतो, रक्ताभिसरणामध्ये बिघाड होतो, कधी कधी हृदयामध्ये पाणी होणे, हृदयाला त्रास होणे, काय जे काही हृदयासंबंधित जे काही असेल ते सगळं ह्या चक्रामुळे असतं. आपण आपले दुसरे आपला मत्सर करतात किंवा दुसरे आपल्याला काहीतरी बोलतायत, आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, आपला तिरस्कार करतायत, ही भावना ह्या चक्रामुळे असते. जर हे चक्र असंतुलित असेल तर. असं हे आहे अनाहत चक्र. ह्याचा साऊंड आहे, ह्याचा बीज मंत्र आहे यम. नंतरचं चक्र येतं विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र हे आकाश तत्वाशी जोडलेलं चक्र आहे. ह्याचा रंग असतो ब्ल्यू, म्हणजे आकाशाचा जो रंग आहे ना तो असतो, आकाशी रंग असतो ह्याचा. आणि ह्याचा बीज मंत्र आहे हम. हे हे गळ्यामध्ये स्थित असतं. जिथं तुम्हाला हा थायरॉइड ग्रंथीचा उंचवटा दिसतो तिथं हे स्थिर असतं आणि ह्याला 16 पेटल्स असतात. ह्या हे जे चक्र आहे हे आपलं भावना व्यक्त करणं, हे कंठात असल्यामुळे बघा ना, आपण बोलतो, आपल्या भावना सांगतो, मग त्याच्यामुळे आत्मविश्वास येतो, दुसऱ्यांसमोर विषय मांडण्याची जी ताकद असते ही सगळी ह्या चक्राबरोबर संबंधित असते. जी व्यक्ती उत्कृष्टरित्या भाषण देऊ शकते ती त्या व्यक्तीचं विशुद्धी चक्र खूप चांगलं असतं. आत्मविश्वास खूप असतो त्या व्यक्तीबद्दल. ती व्यक्ती नेहमी सत्याच्याच बाजूने उभारणार. जिचं विशुद्धी चक्र चांगलं आहे ती ती नेहमी सत्याच्या बाजूने उभारणार, नेहमी खरं बोलणार. जे लोक कलात्मक जगामध्ये असतात, जसे गायन करणारे, सार्वजनिक भाषण देणारे, एखादं मोटिवेशनल लेक्चर्स जे देतात, ते वर्कशॉप जे घेतात, त्या लोकांचं हे चक्र चांगलं असतं. तर घसा, स्वरयंत्र, थायरॉइड, ज्यांना थायरॉइड आहे त्यांचं ह्या चक्राचं संतुलनाच्या बाबतीत प्रॉब्लेम असतो. श्वसनाचे ज्यांना प्रॉब्लेम आहेत ते ह्याच्याशी संबंधित असतात. असं असतं हे विशुद्धी चक्र. जर हे चक्र असंतुलित झालं तर थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात, कुणाची जाडी वाढते, कुणाची जाडी कमी होते, सगळं बॉडीचं मेटाबॉलिझम पूर्ण कोलॅप्स होऊन जातं, मानदुखी सुरू होते, आवाजाच्या समस्या सुरू होतात, आपण कधी कधी आपण जास्त बोलतो तर कधी कधी बोलतच नाही, आपण अत्यंत लाजाळू होतो, परत एक पटकन माघार घ्यायची आपली जी नेचर जे असतं ते वाढीला लागतं. असंतुलन झालं असेल तर हे प्रॉब्लेम्स असतात. अशा ह्या ह्याच्याबरोबर जोडलेले आजार आहेत. तर असं हे आहे 16 पाकळ्यांचं चक्र, विशुद्धी चक्र, आणि त्याचा साऊंड आहे हम. नंतरचं येतं आज्ञाचक्र. हे चक्र खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये, मॅनिफेस्टेशनसाठी, आपल्या इच्छा, लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करण्यासाठी, मनी असू दे, परत समृद्धी असू दे, आरोग्याची असू दे, हे काहीही तुम्हाला अट्रॅक्ट करायचं तर हे चक्र महत्वाचं असतं. ह्याचा रंग असतो निळा. साधारण निळा, निळा म्हणजे डार्क निळ्याकडे ह्याचा कल असतो. तर ह्याला थर्ड आय चक्र म्हणतात. ह्याला दोनच पाकळ्या असतात. आपले जे दोन भुवयांच्या मधलं जे चक्र आहे त्याला काय असतात, दोनच पाकळ्या असतात, म्हणजे तसं दिसतं. तर ह्याचा संबंध असतो पिट्युटरी ग्लँड सोबत. पिट्युटरी ग्लँड असते ना, आपल्या इथे मागच्या बाजूला असते, बरोबर आपल्या जे दोन भुवयांच्या मध्ये सेंटर आहे ना त्याच्या मागच्या बाजूला पिट्युटरी ग्लँड असते. तर
त्याच्याशी हे संबंधित असतं. अंतर्ज्ञान, अंतर्दृष्टी हे ह्याच्याशी संबंधित असतात. काही जणांना दूरदृष्टी असते, काही जणांना पुढचं दिसत असतं, काही जणांना त्यांचा भूतकाळ आठवत असतो. हे सगळे ह्या चक्राशी संबंधित असतं. आपलं एकाग्रता ह्या चक्राशी संबंधित आहे. ज्यांना झोपेच्या समस्या असतील, इथल्या कान, नाक, डोळा ह्या ज्या समस्या असतील, ह्या सगळ्या ह्या चक्राशी संबंधित असतात. ज्यांचा आयक्यू चांगला आहे बघा, त्यांचं हे चक्र चांगलं असतं. जे आत्मविश्वास भरपूर आहे एखाद्या माणसाकडे, त्यांचं हे चक्र चांगलं असतं. ज्यांचं चक्र ज्यांचा गोंधळ होत नाही, ज्यांना भीती वाटत नाही, त्यांचं हे चक्र संतुलित असतं. जर हे चक्राचं असंतुलन झालं तर आपल्याला काहीतरी जे आपल्याशी संबंधित नाही अशा गोष्टीची जी भीती असते ती हे चक्र असंतुलन होण्यामुळे होतं. आपण एखाद्याला आपला विषय स्पष्टपणे सांगू शकत नाही, हा गोंधळ ह्या चक्राच्या असंतुलनामुळे होतं. आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो आपण व्यवस्थित निर्णय घेऊ शकत नाही, तेच त्याचा संबंध ह्या चक्राबरोबर आहे. ज्यावेळेला आयुष्यामधल्या खूप साऱ्या अडचणी यायला सुरू होतात, जास्त विचार यायला सुरू होतात, ते ह्या चक्राशी संबंधित असतात. संशयी वृत्ती ज्याची असते त्याचा ह्या चक्राचा प्रॉब्लेम असतो. झोप येत नाही, जो डोकं कंटिन्यू दुखतोय, मायग्रेनचा प्रॉब्लेम आहे, हे सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. तर असं आहे हे आज्ञाचक्र. आणि ह्याला संतुलित करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे, कारण ह्याचा बीजमंत्र ओम आहे. तर जो कोणी ओम चॅन्टिंग करतो त्याला ह्याचा खूप फायदा मिळतो हे चक्र संतुलित ठेवण्याचा. नंतरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. हे चक्र साधारणतः आपण जास्त लोक ह्याच्याकडे लक्ष देत नाही, पण हे चक्र बाकीच्या चक्रांबरोबर आपल्या मनाच्या शांततेसाठी खूप महत्वाचं असतं. हे चक्र टाळूचा जो आपला भाग असतो, जिथं आपण जन्म झाल्यानंतर जिथं आपल्याला मऊ मऊ जाणवतं ना लहान बाळाचं, तिथं हे असतं हे चक्र. तर हे चक्राचं तत्व आहे आकाश तत्व. तिथं पिनियल ग्लँड असते, हे टाळूच्या ठिकाणी असतं. ह्याचा कलर वांगी कलर असतो, तो जो काय म्हणतो आपल्याला बैंगनी कलर असं म्हणतात हिंदीमध्ये. अ, आणि व्हायोलेट नाही, पर्पल, आय थिंक पर्पल कलर. तर हे जे चक्र आहे ह्याला 1,000 जामुन. काय झालं? जामुन जामुन. जामुनी, जामुन. जांभळा कलर, ओके. तर हे चक्र जे असतं ते नाही, जांभळा कलर ओमचा आहे, दोन त्या चक्राचा आहे. हा माझ्या मते पर्पल कलर आहे बघा इंग्लिशमध्ये. पर्पल पर्पल लाईट वाईन पर्पल. कलर आहे तो. हा. तर हे जे चक्र आहे, तर हे जे आपला ह्याला मुकुट चक्र म्हणतात, सहस्त्र चक्र म्हणतात. हे 7वं चक्र आहे आणि हे जे ऊर्जा केंद्राशी जोडलेलं असतं, सर्वोच्च शक्ती बरोबर जे जोडलं जातं ते हे चक्र असतं. म्हणून ऋषी मुनींच्या, बुद्धांच्या, आपण जे स्वामी बघतो, दत्तगुरू बघतो, तुमच्या धर्मातले जे कोणी ईश्वर गुरु असतील त्यांच्या मागे तुम्हाला जो पिवळा प्रकाश दिसतो तो फक्त ह्या चक्राच्या आभेमुळे असतो. आभा म्हणजे काय? त्याचं जे तेज असतं ते. म्हणजे वैश्विक शक्ती बरोबर जोडलं जाण्याचं केंद्र म्हणजे हे सहस्त्रार चक्र आहे. जर जी व्यक्ती कायम आनंदी असते ना, हॅप्पी असते, तिचं हे चक्र चांगलं असतं. जी अहंकाराच्याही पलीकडे असते, आपण जरा काय काम झालं की आपला अहंकार कसा वर येतो, पण एखाद्या व्यक्तीला काही वाटत नाही, तुम्ही त्याला नावं ठेवा, तुम्ही त्याला काहीही म्हणा, ती व्यक्ती आनंदात असते, कायम हॅपी असते. तू माझ्याशी चांगलं वागलास तरी कल्याण असतो, तू माझ्याशी वाईट वागलास तरी कल्याण, त्याच्याबद्दल काहीही भावना मनात नसतात. त्याचं हे चक्र चांगलं असतं, संतुलित असतं. हे चक्र जर असंतुलित असेल तर तुम्हाला स्पष्टपणे ती व्यक्ती स्वतःचे विचार मांडू शकत नाही. ती व्यक्ती सारखं विचार करत राहते, पूर्णपणे कंटिन्यू विचारांच्या जगात असते ती व्यक्ती की ज्याचं हे चक्र असंतुलित असतं. झोपेचे विकार असतात, ते ते ह्या चक्राशी संबंधित असतात. आध्यात्मिक ज्याला प्रॉब्लेम असेल, जे 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 लोक सांगतात ना, मला मेडिटेशन करायला बसायचं होत नाही, मी थोड्या वेळ डोळे बंद केले की मला जमत नाही, मला माझ्या मनाला स्थिरता नाहीये, मला एका जागेला बसायचं होत नाही, मी डोळे बंद केले तर माझ्यासमोर विचित्र विचित्र काहीतरी येत राहतं, ते सगळं ह्या चक्राशी संबंधित असतं. आणि हे चक्र संतुलनासाठी मेडिटेशन हा एकच पर्याय आहे आणि ओंकार चॅन्टिंग महत्वाचं आहे. असं हे चक्र, अशी हे 7 चक्रे आहेत. जी 7 चक्र आपल्या शरीराशी कनेक्टेड असतात, आपल्या आभा मंडलासोबत कनेक्टेड असतात. असं हे आहे आपलं आभा मंडल आणि ही चक्र.
आज तुम्हाला बघायला गेलं तर तुम्ही पुस्तकात सुद्धा सॉरी तुम्हाला जे नोट्स पाठवल्यात त्याच्यामध्ये सुद्धा ही चक्र आहेत. त्यातलं जे सहस्त्रार खालचं चक्र असतं ते खालच्या बाजूला ओपन असतं. वरचं चक्र असतं ते वरच्या बाजूला ओपन असतं. मूलाधार चक्राचं तोंड कुठे आहे? खाली ओपन असतं. कारण आपण बघा पृथ्वीकडनं एनर्जी घेतो ना, पृथ्वीकडून तुम्हाला आता परत ज्यावेळेला मेडिटेशन होईल त्यावेळेला बघाल खालून एनर्जी येते आणि ती तुम्हाला हील करते. वरून एनर्जी येते ती सहस्त्रार चक्रातून आत जाते, कारण सहस्त्रार चक्र वरच्या बाजूला ओपन होतं, मूलाधार चक्र खालच्या बाजूला ओपन होतं आणि मधली चक्र अशी ओपन असतात पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला. तर हे आहे चक्रांचं गणित. आता ही चक्र हील कशी करायची आज मी तुम्हाला ग्रुपवर एक आता 5च मिनिटं राहिली आहेत. तर मी ग्रुपवर आज एक ऑडिओ टाकणार आहे. तर हा जो ऑडिओ मी टाकेल तर तो तुम्हाला बघायचा आहे. कसं असतं बघा, तुम्हाला आता अंदाज येईल की तुमचं कुठलं चक्र असंतुलित आहे. तुम्ही जर तुमचा ओव्हरऑल स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कुठल्याही चक्राला प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. तर तुम्हाला काय करायचंय, हे 21 दिवस 21 डेज तुम्हाला मी एक हे पाठवणार आहे, ह्या 7 चक्रांच्या बीज मंत्रांचा ऑडिओ आहे. तो ऑडिओ प्रत्येक चक्रावर ते मेडिटेशन 3 मिनिटं आहे. प्रत्येक चक्रावर काय करायचं असतं, 3 मिनिटं मेडिटेशन करायचं असतं. मग आता तुम्हाला बीजमंत्र समजले. जर तुम्हाला वेळ असेल 21 मिनिटाचा तर तुम्ही त्या चक्रावर हात ठेवायचा त्यावेळेला. जसं समजा मला असं वाटलं की माझं हृदय चक्र मला ऍक्टिव्हेट करायचंय, संतुलित करायचंय. तर मी काय करेन, हृदय चक्रावर हात ठेवेन आणि मी कुठला साऊंड म्हणेन, यम. त्याचा जो बीजमंत्र आहे तो यम. सो मी मनातल्या मनात काय म्हणत राहील, यम यम यम. आणि हे असं नाही की तुम्ही एका जागेवर बसून केलं पाहिजे. तुम्ही हा जो बीजमंत्र आहे तुम्ही चालता बोलता कधीही म्हणू शकता, टीव्ही बघत म्हणू शकता, तुम्ही हील करू शकता. तुम्हाला विशुद्धी चक्राला हील करायचंय तर तुम्ही टीव्ही बघता बघता हात लावून बसू शकता, कारण तुमच्या हातातनं रेकी शक्ती वाहते. सो एक दिवस आपल्याला कंटाळा आलाय, खूप बोललो आता दिवसभर, असं बसायचं, मनातल्या मनात म्हणायचं, हम हम. हळूहळू ती चक्र ऍक्टिव्हेट व्हायला सुरू होतात, संतुलित व्हायला सुरू होतात. आलं लक्षात? तर हे आहे चक्रांचं संतुलन. आणि आपण रेकी शक्तीमध्ये ज्या वेळेला रेकीच्या मेडिटेशनला बसतो त्यावेळेला आपण काय करतो, एक हात आपला इथे ठेवतो, एक हात मूलाधार चक्रावर ठेवतो. मूलाधार चक्र खाली असतं ना, तर आपल्या 2 जांघांच्या मध्ये हात ठेवायचा मूलाधार चक्राच्या वेळेला, थोडा खालच्या बाजूला. तर त्या दोन्हीला डोळे बंद करून थोड्या वेळ अशी भावना करायची की दिव्य रेकी शक्ती माझ्या हातातून प्रवाहित होऊन माझ्या आज्ञाचक्र आणि मूलाधार चक्राला उपचारित करत आहे, संतुलित करत आहे. परत हात कुठे आणायचा, वरचा हात आणायचा विशुद्धी चक्रावर आणि खालचा हात कुठे न्यायचा, स्वाधिष्ठान चक्रावर. स्वाधिष्ठान चक्र कुठं असतं, बेंबीच्या खाली 4 बोटं. खालचा हात मी कुठे ठेवलाय, बेंबीच्या खाली 4 बोटं आणि वरचा हात मी ठेवलाय विशुद्धी चक्रावर. त्याचं हिलिंग होतं. ओके, मी तुम्हाला हा ऑडिओ पाठवणार आहे, तुम्हाला उद्या सकाळी ते प्रॅक्टिस करायचंय. मग कुठे येतो हात, मग खाली येतो हृदय चक्रावर आणि एक हात येतो इथे मणिपूर चक्रावर. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या सिच्युएशन सांगितल्यात, हात घ्यायला सांगितल्यात, फक्त तुम्हाला साऊंड माहिती पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे. किंवा काही जण असंही सांगतात, एक हात वर, एक हात मूलाधार चक्र, एक हात आज्ञाचक्र, एक हात स्वाधिष्ठान चक्र, परत विशुद्धी चक्र, मणिपूर चक्र आणि दोन्ही हात हृदयावर. तर मी तुम्हाला ऑडिओ पाठवून देईल, उद्या सकाळी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. अजूनही कोणाला काही शंका आहे का, जे मी आता शिकवलं त्यातलं काही समजलं नाही का? होते का ऑन? हा, तुम्ही करू शकता स्वतःच स्वतः अनम्यूट. प्रॅक्टिस केल्याशिवाय आणि सारखं सारखं बघितल्याशिवाय कळणार नाही पटकन. हा, कळणार नाही. पण जे काही मी तुम्हाला ऑडिओ पाठवते ना त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय, तर हा हा उद्या उद्या सगळ्या जणी लक्ष देऊन करा. जे ऑडिओ पाठवते त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय कुठला हा हात कुठे ठेवायचा.
ते ठीक आहे. चक्रांची नावं नवीन असल्यामुळं ते गोंधळ होते. मग हे चक्र कुठं ते चक्र कुठं असं ते हा, सारखं सारखं तोंडात आल्याशिवाय पण ते होणार नाही. होणार नाही, पण ते लक्षात येईल नंतर. जसं जसं तुम्ही ह्या फ्लो मध्ये राहाल ना, समजा तुम्ही आत्ता केलं, हा काही जण नंतर L2 ला ऍडमिशन घेतील, L2 ला ही चक्र अजून थोडीशी डीप मध्ये आहेत. मग ते ज्यांनी ज्यांचं पुढं होईल ते होईल. आणि समजा ज्यांनी जरी नाही घेतलं ऍडमिशन पुढे L2 ला, तर हीच बॅच परत ज्या वेळेला येते त्यावेळेला परत तुम्हाला अटेंड करायला मिळते. त्यावेळेला तुम्ही परत अटेंड करू शकता, त्याच्यात परत तुमचे पाठ होऊन जातं. कारण तुम्हाला हा लाईफ टाईम आहे, तुम्हाला काय मी ग्रुपमधनं बाहेर नाही काढणार आहे. तुमचा बॅच संपली की त्या ग्रुपमध्ये तुम्ही राहणार आहे, तर तुम्हाला परत नेक्स्ट बॅच अटेंड करायला मिळेल. ओके. त्याच्यामुळे हे होणार आहे. आणि जर ज्यांना इच्छा आहे पुढचं 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 आम्हाला शिकायचंय, आम्हाला आमच्या घरातलं हिलिंग करायचंय, त्यांनी पुढच्या L2 आणि L3 ला ऍडमिशन घेऊ शकता, कसंही. ते उत्कर्ष काय झालं? ठीक आहे. तर हे कळलं ना सगळ्यांना? उद्या सकाळी प्रॅक्टिस कराल आणि उद्या संध्याकाळी परत तुम्ही मला तुमच्या शंका विचारा. ओके. उद्या आपण आपलं स्वतःचं आभामंडल बघायला शिकणार आहोत आणि ते आभामंडल जाणून घेणार आहोत. पण जर का तुमच्या घरामध्ये कोणीतरी पार्टनर असेल तर तुमचा पार्टनर सोबत असावा. कुणीही, तुमची आई असू दे, कोणी मुलगी असू दे, तर सोबत थोडा वेळ ठेवून घ्या. आपण आभामंडलाचं प्रॅक्टिस करणार आहे. आभामंडल कसं फील करायचं, तुम्हाला दुसऱ्याचं आभामंडल जाणवतं, आपण उद्या ते बघणार. ओके. ठीक आहे. मॅडम. बोला ना. हे सेवन चक्र मग एक स्टेज येते का की एकदम सगळे ऍक्टिव्हेट व्हायची? हा, सगळे सगळे ऍक्टिव्हेट एकदम होत नाही, तुम्हाला त्यांना संतुलित करावं लागतं. आलं का लक्षात? मग हा. हा. तर तुम्ही तुमचे बॉडीचं, तुमचं आता काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते लिहून काढायचे आणि त्या प्रॉब्लेम्स प्रमाणे पाहायचं की आपण कोणत्या चक्राच्या बरोबर जातोय. साधारण एखाद्या व्यक्तीची 3 चक्र तरी इम्बॅलन्स असतात. जरी काही प्रॉब्लेम जे असतात ना, ते 3 चक्र मध्ये प्रॉब्लेम असतो. तर आपण बघायचं आपल्या त्या ह्याच्याप्रमाणे की आपण ह्याच्यात कुठे बसतो. अच्छा. लक्षात आलं? आणि जरी तुम्हाला काही नाही हम्म. समजलं, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, काहीही नाही समजलं तरी तो जो मी चक्रांचा ऑडिओ पाठवते, तो ऑडिओ तुम्ही बसता, उठता, टीव्ही बघता, कधी स्वयंपाक करता तुम्ही ऐकू शकता. ज्या वेळेला तो साऊंड, जे हम, लम, यम, ज्या वेळेला असं तुमच्या कानावर पडायला सुरू होईल, त्यावेळेला ती चक्र ऑटोमॅटिकली ऍक्टिव्हेट व्हायला सुरू होतात, ऍक्टिव्ह. संतुलित व्हायला सुरू होतात, त्यांची मुवमेंट सुरू होते. तू जर का तुम्हाला तुम्ही जर, बऱ्याच जणांनी आता शक्तिपात घेतला माझ्याकडं, तर ज्याचा झाला नसेल त्यांनी मला मेसेज करायचा आहे. जर शक्तिपात होताना तुम्ही जर फुल कॉन्सन्ट्रेशन न बसले असाल, तुमचं मन संपूर्ण स्थिर असेल, तर तुम्हाला तुमच्या मूलाधार चक्राजवळ काहीतरी टिक असं, टिक 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 असं केल्यासारखं जाणवलं असेल. जे अगदी खरोखर विचारापासून बाजूला होऊन बसले असतील, त्यांना ते 100% जाणवलं असणार. कारण तेवढी एनर्जी त्या शक्तिपथामध्ये असते. तुम्ही पण आता आता तुम्ही लेव्हल 2 ला जर शक्तिपथाला आला तर तुम्हाला ते 100% जाणवतं. असं आपल्याला जाणवतं काहीतरी हालचाल होतीये तिथे आपल्या पाठीच्या कण्यांमध्ये, कारण सगळी चक्र तिथेच स्थित आहेत, अलाइन केलेली. परमेश्वरानं असं हे सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे की जे आपणच आपल्यामध्ये आहोत, म्हणून आपण म्हणतो अहम ब्रह्मास्मी. आतमध्ये बघा, आपण आतमध्ये संतुलन केलं की बाहेर संतुलन होतं. आपण काय करतो? देवळात जातो, पोथी वाचतो, माझं काम होत नाही. देवाला नवस करतो, माझं काम होत नाही. का होत नाही? त्याचं कारण आहे की आत बघ, देव काय सांगतोय, अरे तुझ्यातच आहे, तू शोध ना, मग तुझं पूर्ण होईल. आपण डायबेटीस झाला, आजारी पडलो, काय झाला, कटलेअडी. आपण डॉक्टरकडे जातो, ढीगभर गोळ्या खातो, आपला आवरा अजून खराब होऊन जातो, आपलं आभामंडल अजून खराब होतं. मी असं म्हणत नाही गोळ्या बंद करा, सगळं बंद करा. तुम्ही काहीही बंद करू नका. तुम्ही फक्त प्रामाणिकपणानं रेकीची प्रॅक्टिस करा. तुम्ही ज्या वेळेला ह्या एनर्जीशी विश्वाशी जोडले जाल, त्यावेळेला हळूहळू तुमचे सगळे मेडिसिन्स बंद होत येतील. हळूहळू डॉक्टर स्वतःच तुम्हाला सल्ला देतील की तुम्ही हे सगळं बंद करा, तुम्ही आता पूर्ण निरोगी आहात. पण रोज पाणी चार्ज करून प्यायचं. शेवटी कसं आहे माहितीये काय, चांगलं राहायचं म्हणजे थोडंसं कष्ट पण करायला पाहिजे ना. सगळं आयतं कसं मिळेल? बरोबर आहे ना? थोडे कष्ट पाहिजेत ना सगळ्याला. आपण शेतकरी एवढं धान्य उगवतो, तो बिचारा किती करतो बघा. त्याचं बीज लावणं, पहिलं अशी नांगरणीपासून सगळं करतो, तण गोळा करण्यापासून करतो, मग तो बीज लावतो, मग ते येतं. किती दिवस जातात त्याला. मग आपण लगेच तूप खाल्लं की रूप येणार अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे.
तर आपण कष्ट करत राहिलं पाहिजे. पाणी चार्ज करून प्या. पाणी चार्ज करणं हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तुमची चक्र संतुलित करायचंय, पाणी चार्ज करून प्या. तुम्हाला स्वस्थ व्हायचंय, पाणी चार्ज करून प्या. तुम्हाला तुमच्या घराला स्वस्थ करायचंय, तर पूर्ण अफर्मेशन तुमच्या पिपाला देऊन ठेवा. पिपात पाणी भरलेलं असतं किंवा कशातही पाणी भरलेलं असेल, त्याला हिलिंग द्या. त्याला दोन्ही हात त्याच्यावर धरा. म्हणा की हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळत आहे. हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य मिळत आहे. असं धरायचं, 3 वेळा म्हणायचं. पाणी पूर्ण चार्ज होतं आणि हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स किंवा थँक्यू डिव्हाइन, थँक्यू डिव्हाइन, थँक्यू डिव्हाइन म्हणायला विसरायचं नाही. लक्षात आलं सगळ्यांना? हा बोला, सुनीता मॅडम बोलो. मैम मैं वो एनर्जाइज करके ना पानी को, फुल मून रहता है, फुल मून, न्यू हा मून, फुल मून. पानी को चार्ज करके मैं रोज, हाँ तो पानी को चार्ज करके मैं रोज पानी में, मतलब पीने वाले पानी में थोड़ा थोड़ा डालते रहती हूँ नहीं, फुल मून के दिन ऐसा नहीं करना है आपको. पीने के पानी में। फुल मून के दिन जो पानी आप रखोगे ना बाहर, ठीक है। वो उसी दिन पीना है, आपको पीना है. वो भी वो हाँ तो वो मून की एनर्जी से चार्ज हो जाता है. अभी हमें किसको यूज करना है? अभी हाँ हमें एक हाँ 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 यूनिवर्सल एनर्जी को वहां उसमें डालना है, पर वो रोज करना पड़ता है. आप एक दिन करके रखोगे और हाँ बाकी दिन वैसे नहीं होता. हाँ हाँ। वो एनर्जी रहती है ना, उसको तो चाहिए ना. नहीं वैसे नहीं हाँ वही वही। घर में कोई आता है जाता और है अब सेवन तो चक्र, हाँ तो भी नकारात्मकता बहुत आती है ना, तो सेवन चक्र हील करने, 7 चक्र में हाँ क्या? तो सेवन चक्र हील करने के लिए बोल रहे थे ना, तो मैं सोच रही थी मेरे बेटे के लिए साउंड थेरेपी दूं क्या? हाँ, यस यस, शुरू कर दो. आप मुझे ऑडियो मैसेज करना, नहीं तो लास्ट दिन हम जब क्वेश्चन आंसर का लेंगे ना, तो तभी मैं ले वो लूंगी, तो बाकी के हाँ लोगों को भी मालूम पड़ेगा कि कैसे हील करना है, किसको कैसे हीलिंग देना है. तो आपके घर के लोगों का भी जो प्रॉब्लम होगा तो हम उस पर डिस्कस करेंगे. ओके, चलेगा? ठीक है मैम, ठीक है, ठीक ओके ओके, है। यस नहीं तो यस आप यस, मुझे थैंक यू। पर्सनल मैसेज कर देना. ओके ओके ठीक ओके. है, ठीक ठीक। थँक्यू सो मच. तुम्ही मला ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. दिव्य रेकी शक्ती तुम्हा सर्वांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. थँक्यू 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 युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. हाँ, सब लोग थैंक यू बोल दो और फिर आप एग्जिट कर सकते हो, आप मीटिंग छोड़ सकते हो. थैंक यू।